पुण्याचे कॉल आले. आणि मग म्हणला पप्पा मी कुठं जाऊ? मी म्हणलं तुला कुठं आवडतंय? मला बेंगलोर आवडते, मला बेंगलोरमध्ये माझं करिअर आहे. मग म्हणलं कसं कसं? तर म्हणलं 6 महिने मला इंटर्नशिप करलो की आणि मग जॉईनिंग करून घेते. काय नाव मुलाचं? बेंगलोर नरेश गणपत गीते. अच्छा, आता कुठं जायचं? आता पुण्याला 6 महिने त्याने केलं इंटर्नशिप आणि सुट्ट्यामध्ये गावाकडे आला. 15 दिवस सुट्ट्या होत्या. त्याला 35,000 रुपये पेमेंट दिलं इकडे पुण्याला. बेंगलोरला 40 देऊ लागले आणि मुंबईला 40 देऊ लागले, अहमदाबादला 40 देऊ लागले. पण मी म्हणलं नको, म्हणलं पुण्यालाच काय कर, 6 महिने इंटर्नशिप कर, 1-2 वर्ष पुण्यामध्ये काढू आणि नंतर मग तू थोडं मॅच्युअर होतोस आणि मग तू पुढं मग तू बघ. चांगलं झालं, छान झालं ना. आणि मग गावाकडे आला. गावाकडे आपले दराडे सर म्हणून इथं आमच्या शाळेला चांगला माणूस आहे. त्यांनी मग ते थोडं त्यांचं बोलणं झालं आणि मग म्हणजे बाळा अजून तुझं वय नाही कमवायचं, तू अजून म्हणजे तुझ्यावर कुटुंब बी आधार नाही, म्हणजे तू अजून 2 वर्ष पुढे शिक म्हणले. अजून हे कर, एकदा जर तू म्हणजे नोकरीच्या लागला असताना हातात पैसे आले तर मग तू पुन्हा पुढे शिकणार नाहीस. आणि आताच काही आवश्यकता बी नाही तुझं म्हणजे नोकरी करायची, वडील आहेत अजून तुला शिकवायला. बरं झालं. चुकली तर मग त्यानं काय केलं, ते ड्रॉप केलं. म्हणजे ते जॉब तर त्याला कधी बी आहे. आणि मग पुढच्या अभ्यासासाठी लातूरला अजून आलाय. बरं बरं बरं. ते तर कधी बी आहे, त्याचा काही विषय नाही. समजा कंपनीवाले सुद्धा म्हणले हो आम्ही असं देत नाहीत म्हणजे कोणाला, कारण तुमच्यावर आम्ही लाखो रुपये खर्च केलेला इंटर्नशिप मध्ये. पण तुझी इच्छा, तुझी हॉबी जर समजा पुढे अजून काही शिकायची असेल तर आम्ही थोडं 2 वर्ष थांबतो अजून, नाही तर सोडता येत नाही म्हणजे कंपनी. बरं झालं, चांगलं झालं. मग त्यांनी बी आपल्याला म्हणजे सहकार्य केलं कंपनीवाल्यांनी बी. आणि मग आता तो लातूरला ह्याच्यामध्ये रिडिंग वगैरे लावली त्याला आणि ते लॅपटॉपवर म्हणजे ऑनलाईन क्लास करायला. बरं बरं. पुण्याचा खर्च थोडा जास्त आहे. म्हणला पप्पा अजून तुम्ही 7 वर्ष जर मला खर्च करायला डिग्री कम्प्लीट व्हायला आणि अजून 2 वर्ष म्हणजे तुमच्यावर बुर्धन व्हायला, मग पुण्याला राहण्यापेक्षा मी लातूरला राहतो आणि लातूरहून करतो. बरं झालं, चांगलं झालं, छान. अभिनंदन त्याचं तुमचं. धन्यवाद. तुमचे धन्यवाद साहेब. काय असते आमचे काय नाही ना, मला 10,000 रुपये कमी पडले होते फीस भरायला आणि माझे पैसे नव्हते. मी तुम्हाला कॉल केला सहज, तुम्ही 10,000 रुपये लगेच माझ्या अकाउंटला टाकले आणि तुम्हाला लगेच मी म्हणलं होतं किंवा साहेब माझं हरभऱ्याचं म्हणजे सोयाबीनला वाट नसल्यामुळे शेतात जायला मशीन म्हणजे हे बापसाहेब सुरज बारवाले आहेत का, त्यांच्या शेजारीच जमीन आपली आणि दिसते आता जाताना. ती वाट नसल्यामुळे मला खळ करता येत नाही, हरभर काढल्याशिवाय खळ करता येत नाही. मग हरभऱ्याचं सोयाबीनचं संघच खळ होऊन तुम्हाला रिटर्न करतो म्हणलं होतं आणि तुम्हाला दिले पण सर. काय करत तुम्ही विसरला? नाही विसरायचा कुठे विषय, कामाच्या व्यापात गावाकडे येणं झालं नाही कधी तुमच्या. आला हे बी नाव तुम्ही जात मी भरपूर बक्कळ वेळेस म्हणजे लक्ष दिलं. राजभाऊला विचारलं, आपला राजभाऊ जाधव, लक्ष्मण जाधव हे मित्र आहेत आपले. राजभाऊ तो 2 मुलं त्याचे ह्याला लागलेली मेडिकल ऋतुजा जनरलवाला, त्याचे 2ही लागले ना मुलं. एक मुलगा म्हणजे मुलगा लागला एमबीबीएस ला, मुलगी BAMS ला. तुम्ही तळीलाच राहता? बस स्टँडला आहे माझं, एकदम गचरोधक पशी घाटनंदूरून अंबाजोगाईला जाताना गचरोधक आपल्या दारात आहे. म्हणजे तळणीला? तळणीला एकदम गणेश टेलर दुकान आहे माझं. 4 दुकान आहेत मुरुंबी रस्त्याला बघा. बर. 4 पैकी घाटनंदूर पण येताना नंबर 2चं दुकान माझं. जाऊ दे, चांगलं झालं, लेकराचं काम झालं. अभिनंदन. तुमचे आशीर्वाद साहेब. मला 10,000 काय आशीर्वाद देवाचे असते वर्षाचे. आपलं काय, आपलं जेवढं होईल तेवढं आपलं सहकार्य करीत राहणार. हो ना. आणि कसं आहे, देवच तुमच्यासारख्या माणसाला पाठवतोय. असं काय आता काही चांगले बी असते, कुणी कसे असते, त्याला काय असते. हो ना, आता 5 बोट सारखी नसते साहेब, काय करावं. हो ना. आणि मी त्यापैकी नाही बरं का. मला नाही तुम्ही आता आवर्जून स्वतःहून फोन केला म्हणजे जाणीव ठेवली तुम्ही. पेढे घेऊन आलो मी, तिथं कुणीच नव्हतं. मग फोन केला 2-3दा तुम्हाला फोन केला. नाही मी काय ऐका ना, 10:30ला इथून उठतो ऑफिस मधून, मग कोर्टाकडे जातो. मग कोर्टात असले फोन उचलता येत नाही ना. मग तुम्ही 10:30च्या नंतर आला असाल तर मग नसेल उचलला. कोर्टात असतो गेल्या कोर्टात कामं चालू होते.
मी इथूनच मी तळणीहूनच 11 वाजता निघालो. हा, मग त्याच्यामुळे झालं तसं. कोर्टाकडे आला असता तर भेट झाली असती. तिथं काय म्हणजे कुठं गेला म्हणजे कॉल करण्यासाठी मी कॉल केला 2-3दा. बघा ह्या नंबरवरूनच कॉल आलेला आहे तुम्हाला. बरं. मग म्हणलं हे साहेब आहेत का नाही किंवा कोर्टात. मग काय भेटू पुन्हा एका दिवशी काय त्याला गावाकडे येता फोन करेल तुम्हाला. चहा घेऊन जा आपल्या गरीब माणसाचं. काय लागू द्या. काय नसतं गरीब ह्याचं काय असतं त्याला. तसं काय नाही. तो पण कसं असतं संकटात धावून येणारा तोच भगवानाचा आहे. हो ना, असते माणूस की जपायची चालायचं पुढं काय त्याला. बस. हो, हे काय हे लोक आजच्या जमान्यात त्यांना कळत नाही. हे काय राजकारण हे काय हे लावलंय, हे तमाशा लावलाय साहेब. लावलाय आता काय करणार. जाऊ द्या त्यांच्या ते स्वतःच्या स्वार्थासाठी मतलबासाठी करायले तर आपल्या दरी निर्माण करायले. विषय आपल्याला एकच समजत होतं की आपले लेकरं शिकवणं. हो ना. आणि आता यावर्षी मुलगी 10वीला आहे. मुलीनं बी 8वी मध्ये MNS परीक्षा होती सोमेश्वर मध्ये. आपल्या केंद्रातून दुसरी आली साहेब. बरं चांगलं झालं. आपल्या घाटनगरचं केंद्र आहे तिथं जवळपास 20-25 खेड्याचे विद्यार्थी येतात. हो ना. आणि 8वीला ती केंद्र सरकारची परीक्षा होती. MNS तुम्हाला टाकलं होतं बघा तुम्ही. हे सुद्धा टाकलं होतं म्हणजे तुम्हाला मी ते टाकलं होतं आणि तुम्ही म्हणजे आशीर्वाद दिले होते. 2-3 वर्ष झाली त्या गोष्टीला. 2 वर्ष झालं. नाही शिक्षणासाठी कधी बी लागलं तर काही सांगायचं ना काय त्याला. आपण कुणाला बी करतो त्याला काय. हो ना साहेब. हो. शिक्षण आणि दवाखाना ह्या 2 गोष्टीसाठी म्हणजे मी कधीच काही कुणाची जात बघितली नाही, धर्म बघितला नाही. कुणी ओळख असो नसो अनोळखी लोकांना फोन केले तर शिक्षणासाठी दवाखान्यासाठी मदती करत आलेलो दिले देवानं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं करीत राहायचं आपलं. नाही खरंच तुमचे विचार फार मोठे साहेब. फक्त एकच आहे जे मोठे विचारावाले माणसं आहेत त्यांना वर येऊ देत नाहीत हा समाज. आणि हे राजकीय पुढारी आणि हे संतांना महापुरुषांना त्रास आलेला आहे त्याला काय करणार. आपण तर लय चिल्लर आहेत की. आपली काहीच कथा नाही. एवढे माऊली त्याच्यानंतर चाकरवाडीची माऊली आत्ताच बघा आत्ताच चाकरवाडीची माऊली किती त्रास दिला त्यांना. सगळे महापुरुष संत जे होऊन गेले ना देवाधिकांना सोडलं नाही ह्या लोकांनी असल्या. आपलं काय करताय आपली काय करताय त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं चालायचं आपलं काय. बस मी हेच करतो साहेब. 14 वर्ष देवाला वनवास बघावं लागलाय. आपली तर काय करताय. हो रामाला 14 वर्ष बघावं लागला वनवास. अर्जुनाला भीमाला नकुल सहदेव ह्यांना 12 वर्ष अज्ञातवास बघावं लागलाय. आपली तर काय करताय. हो ना. आणि चांगल्याला त्रास होतोच. वाईटाच्या नादाला कोणी लागत नाही. चलत राहते का देव असते आपल्या पाठीमागून त्याला काय. बस मी पण हो का कोणती जात नको कोणता धर्म नको दिनदुबळे लोकांची काम करत राहायचं. बस आलो करत आतापर्यंत आणि करू इथून पुढच्या काळात. आणि समजे आणि ऐका ना समजे माझे मित्र रातनूरचे समजे जाधव देशमुख अतुल देशमुख क्लासमेट आहे. त्याला विचारा. नाही आपल्या भागात कधीच आपण म्हणजे घाटनांदूर परिसरात आणि गावा खेड्यापाड्याने कधीच जातीवाद कुणीच केला नाही ना. आपण काहीच नाही आपल्याकडे अजिबात नाही असलं. आपण कधी बघत पण नाहीत आडनाव बघत नाहीत जात बघत नाहीत काय नाही. एकमेकाच्या सुखादुखात सगळेच जातो की धावून. आम्हाला तर घाटनंदूर शिवाय पर्यायच नाही. हो ना असे कारण काही बी आम्हाला घाटनंदूरला येळातून बंद जावं लागतंय साहेब. हो ना असं. आणि समजे मित्र माझे घाटनंदूरचे तुमचे हे लक्ष्मण जाधव त्याच्यानंतर हे आपलं अतुल देशमुख हे राजभाऊ जाधव हे आज हे म्हणजे त्याच्यानंतर आपले सर कोणते नरसिंह जाधव सर काय माणूस आहे. अरे ती देण आहे सोमेश्वराची देण आहे घाटनंदूरला. घाटनंदूरला सोमेश्वराची देण आहे ती शिक्षणाच्या बाबतीत बरं का. हो ना त्याच्यासारखा चांगला माणूस आणि किती तळमळ आहे त्यांची. यावर्षी तर त्यांनी प्लॅन बनविलाय काय जे 10वीला शाहूला लागतील त्यांना मी विमान प्रवास बघा काय जोक आहे का. हो ना बस झाली म्हणजे सहल जमिनीवरली सहल बस झाली म्हणजे ती काय म्हणजे असं 15 तारखेला त्यांचं हे होतं व्याख्यान होतं म्हणजे त्यांनी मिटिंग ठेवली होती. आणि बस झाली म्हणजे ही सहल तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांनी म्हणजे तुम्ही सहल करा म्हणता. मी आता कुठं महादेव पटीन कुठं चाकूर कुठं परवीन तसली सहल काढणार नाही. आता तुम्हाला डायरेक्ट विमानानंच नेणार आहे म्हणजे मी सहल म्हणजे विमानानंच. बघा ना किती तळमळ आहे त्यांची.
करीत राहायचं काय त्याला. हा जेवढे जेवढे शाहूला लागतील एवढे मी विमानानं मिळणार आहे. म्हणजे नर्सिंग सर मी दोघांनीच आम्ही जाधव कोचिंग क्लासेस सुरू केले होते ना घाटनापूरला सुरुवातीला. नाही खरंच पुन्हा ते तिथं घाटनापूरला राहिले मी आंबेजोगाईला असं झालं. पण सुरुवात क्लासेस ते आमच्या दोघांचीच. म्हणजे नाव घेतलं ना तुमचं नाव घेतलं होतं की ते तिथं पठाण सर आले ते आपले त्याची घाटनापूरचे पठाण माहिती का? हो हो आहेत ना लातूरला. आणि त्या दिवशी माझे डोळे उघडले बघा. त्या दिवशी आता मी लाडझरीला गौतम बापूकडं 2 वर्ष फुकट नोकरी केली की. तुम्ही का? हो त्या नागेश्वर विद्यालयावर. हो 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 फुकट केली ना, 1 रुपया दिला नव्हता मला. पण अगदी लाडझरी वाकडी मूर्ती जी मुलं माझ्या हाताखाली शिकले ना ते बिचारे आज बी नाव घेतात माझं. नाव घेत नाही खरंच सर का नाही. मी तर काय म्हणतो खरंच मी म्हणजे अभ्यास केला ह्या गोष्टीचा 10वी पर्यंत फुकट जायची गरज नाही. हो ना. कशामुळे कारण जाधव कोचिंग क्लासेस आणि सोमेश्वर शाळा. हो ना. तुम्ही क्लिअर मुलगी असली कन्यामध्ये टाका, मुलगा असला सोमेश्वर मध्ये बॉईज मध्ये टाका आणि क्लासेसला नर्सिंग दादाकडे टाका बस. जर तुम्हाला घडवायचे असले तर, नसले घडवायचे तर मग तुमचे तुम्ही बघा. हो ना. आणि 10वी पर्यंत कुठंच न्यायची गरज नाही. भेटू एका दिवशी पुन्हा. हो हो साहेब तुमच्या मागे गडबड असेल जायची आला तर आंबेजोगाईला फोन करा कोर्टाकडे भेटू. नाही फोन करेल तुम्हाला. बरं मी आलो अंबाजोगाईला तर कॉल करतो. आणि साहेब पुन्हा एकदा तुमचे आशीर्वाद तुमचे म्हणजे उपकार आहेत आमच्यावर. तुम्ही खूप लाख मोलाचं सहकार्य केलं. माणूस की म्हणून काय 2 दिवस मुलाला कॉलेजमध्ये येऊ दिलं नव्हतं साहेब 10,000 रुपयामुळे. काय सांगावं. अरे बापरे. पण ते तुम्ही वेळेला मदतीला धावून आला आणि ते समजा झालं. दगडूशेठच्या समोरच कॉलेज आहे बघा. एकदम कधी गेला पुण्याला खाली हॉटेल आहेत आणि वर कॉलेज आहे. आता पण ते काय झाले त्यांनी आता बाहेर शिफ्ट केलंय. तिथं फक्त ऑफिस ठेवलंय ऍडमिशन आणि ऑफिशियल काम तिथं ठेवलंय. कारण पार्किंगला तिथं जागा नाही आणि जागा नसल्यामुळे त्यांनी काय केलंय बावधनला कॉलेज शिफ्ट केलंय आणि इथं फक्त ऍडमिशन आणि ऑफिशियल काम येतंय. चालतं कॉलेज म्हणून नाव आहे. बघू भेटू पुन्हा एका दिवशी. मुलगा आला तर भेटू पुन्हा. गीत फोन करा वाटलं तर मला. हो मुलाला घेऊन येतो नाही तर फोन करतो. आणि काही लागलं तर सांगत जा. मुलीला बी आणखीन शिक्षणासाठी काही अडचण नाही. कधी बी लागलं तर सांगा. हो 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 जेवढे दिंडीत आले होते मी काय करतो दरवर्षाला आळंदी ते पंढरपूर दिंडी मध्ये जेवढं होईल तितके दिवस चलतोय. समजा 2 दिवस 4 दिवस प्रस्थानला जायचं. जेवढे आले होते तरी एवढ्याला दाखवले. हो काही म्हणलं की मुलगा इथे शिकलाय. दगडूशेठच्या दर्शनाला गेला. 1 दिवस आराम असते पुण्यामध्ये आणि हे कॉलेज आहे इथं माझा मुलगा घडला असं समजेली जातील. चालतंय ठीक आहे. तुमच्या मागे गडबड साहेब. हो कोर्टाकडे जायचं आता ऑफिसला बसल्या पक्ष करा. हे आले. धन्यवाद. चाल धन्यवाद. ओके.